नमस्कार. या भागामध्ये आपण जोखीम किंवा धोका, त्याची संकल्पना व जोखमीचे प्रकार लक्षात घेणार आहोत. जोखीम म्हणजे नेमकं काय? मानवी जीवन हे पूर्णपणे अनिश्चिततेने भरलेले आहे. ही अनिश्चितता म्हणजेच मानवी जीवनाच्या अनुषंगाने असणारी जोखीम किंवा धोका होय. कोणतीही व्यक्ती असेल किंवा कोणताही मानव असेल, तो घरी असेल, कदाचित तो समजा ऑफिसमध्ये आहे, प्रवास करतो किंवा एखाद्या कारखान्यामध्ये आहे किंवा अगदी शेतामध्ये काम करतो, प्रत्येक ठिकाणी त्याला धोका आहे. हा धोका म्हणजे भविष्यामध्ये असणारी अनिश्चित घटना होय, ज्याची कल्पना त्यालाही असत नाही. म्हणजे नेमक्या पुढच्या क्षणी काय घडेल हा तो संबंधित मानव त्याची कल्पना देखील करू शकत नाही. या दृष्टीने जोखीम ही संकल्पना सध्याच्या काळात प्रामुख्याने विम्याच्या अनुषंगाने महत्त्वाची मानली जाते. मग जोखीम म्हणजे नेमकं काय? तर जोखमीची व्याख्या एच बिलेट यांनी अशी केलेली आहे. अपेक्षित नसणाऱ्या अनिश्चित घटना घडणे म्हणजेच जोखीम किंवा धोका होय. म्हणजे इथे त्या जोखमीची किंवा धोक्याची अपेक्षा नसतेच आणि त्या पूर्णपणे घटना ह्या अनिश्चित असतात. या जोखमीमध्ये जोखीम जर घडली किंवा धोका घडलाच तर मानवाला फायद्यापेक्षा नुकसानीची शक्यताच अधिक दिसून येते. आता आपण या जोखमीचे प्रकार नेमके काय आहेत ते समजून घेऊ. प्रामुख्याने पहिला प्रकार आहे तो म्हणजे आर्थिक धोका. जे धोके घडल्यामुळे व्यक्तीचे किंवा मानवाचे नेमके आर्थिकदृष्ट्या किती नुकसान होते हे आपल्याला स्पष्ट करता येते, त्या धोक्याला आपण आर्थिक धोके असं म्हणतो. म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीचा मोटारीचा अपघात झाला व त्याचे 2 लाखाचे नुकसान झाले, तर आपण असं म्हणू शकतो की 2 लाख रुपयाचं आर्थिक नुकसान झालेलं आहे. एखाद्याचं दुकान असेल किंवा घर असेल आणि अग्नीचा धोका त्याला झाला आणि अशा वेळी 4.5 लाख रुपये त्याचं नुकसान झालं, तर आपण असं म्हणू शकतो की 4.5 लाख रुपयाला त्याला आर्थिक धोका हा सहन करावा लागलेला आहे. एखाद्याची मालमत्ता चोरीला गेली, समजा ती मालमत्ता 12 लाख रुपयाची आहे, तर आपण असं समजू शकतो की 12 लाख रुपयाचं त्याचं आर्थिक नुकसान झालेलं आहे. हे झाले आर्थिक धोके. पुढील धोका आहे तो म्हणजे बिगर आर्थिक धोके, ज्याला आपण नॉन इकॉनॉमिक रिस्क असं म्हणतो. ज्या धोक्यामुळे संबंधित व्यक्तीचे किती आर्थिक स्वरूपात नुकसान झालेले आहे हे आपण स्पष्ट करू शकत नाही, अशा धोक्याला आपण बिगर आर्थिक धोके असं म्हणतो. म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला, अशा वेळी त्याच्या आई वडिलांचे किंवा त्याच्या मुलाचे किंवा त्याच्या पत्नीचे नेमके किती नुकसान झाले हे आपण आर्थिकदृष्ट्या निश्चित करू शकत नाही. किंवा एखादी व्यक्ती असेल किंवा विद्यार्थी असेल, चुकीचे करिअर निवडले आणि नंतर त्याच्या लक्षात आलं की आपण हे करिअर निवडायला नको हवे होते, पण वेळ गेलेली असते, साहजिकच त्याचं नेमकं किती नुकसान होतं हे आपण सांगू शकत नाही. त्यानंतर समजा एखाद्या व्यक्तीला गाडी खरेदी करायची, त्याने गाडी खरेदी केली आणि महिन्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं की आपण ही गाडी खरेदी करायलाच नको हवी होती. म्हणजे अशा वेळी या ठिकाणी त्याचं जे नुकसान होतं हे नुकसान पैशाच्या स्वरूपात आपण व्यक्त करू शकत नाही. त्यानंतर पुढचे धोके आहेत ज्याला आपण स्पष्ट धोका किंवा प्युअर रिस्क असं म्हणतो. ज्या धोक्यामध्ये नुकसान होण्याचीच किंवा पूर्वीप्रमाणेच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे, त्या धोक्याला स्पष्ट धोके असं म्हणतो. समजा एखाद्या ठिकाणी अपघात झाला, अपघात झाल्यानंतर काही वेळा एखाद्या व्यक्तीला काहीच होत नाहीये, मोठा अपघात झाला तरी, म्हणजे धोका घडला होता पण त्याच्या बाबतीत पूर्वीप्रमाणेच परिस्थिती राहिली. समजा चोरी झाली आणि पण तो काही दिवसानंतर चोरीचा माल त्याला मिळाला, म्हणजे चोरीमुळे किंवा त्या संबंधित धोक्यामुळे त्याचं कोणतंही नुकसान झालेलं नाही. म्हणजे या ठिकाणी नुकसान होऊ शकतं. किंवा समजा एखादं अग्नीमुळे नुकसान झालं, समजू शकतो आपण की त्याचं एक 5 लाखाचं 6 लाखाचं नुकसान झालेलं आहे, म्हणजे तिथं नुकसान झालेलं आहे, त्यामुळे ते नुकसान होतं किंवा पूर्वीप्रमाणेच परिस्थिती राहते. त्यानंतर पुढील धोका आहे तो म्हणजे अनुमानित धोके, ज्याला स्पेक्युलेटिव्ह रिस्क असं म्हटले जातं. यामध्ये प्रामुख्याने एक तर नफा होऊ शकतो किंवा तोटा होऊ शकतो, किंवा नफ्याची शक्यता असते किंवा तोट्याची शक्यता असते, असे असणारे धोके ज्याला आपण अनुमानित धोके असं म्हणतो. म्हणजे समजा एखाद्या कंपनीने नवीन एखादं उत्पादन बाजारात आणलेलं आहे, कदाचित ते विकलं जाईलही, कदाचित ते विकलंही जाणार नाही, म्हणजे तिथं धोका आहे. त्यानंतर समजा एखाद्या कंपनीने वेगळ्या वस्तू आणलेल्या आहेत बाजारात
आणि मोठ्या प्रमाणात उत्पादन करून ठेवलेलं आहे, परंतु ग्राहकांच्या आवडीनिवडीत बदल झाला, कदाचित आवडीनिवडीत चांगला बदल झाला, पॉझिटिव्ह बदल झाला तर विक्री जास्त होऊ शकते, निगेटिव्ह बदल झाला तर कदाचित विक्री कमी होऊ शकते. त्यानंतर एखाद्या कंपनीने किंवा एखाद्या व्यवसायाने ग्राहकाला क्रेडिटवर वस्तू दिलेली आहे आणि त्या ग्राहकाने पैसेच परत दिलेले नाहीत, तर तोटाही होऊ शकतो. शेअर बाजारातील असणारी गुंतवणूक जर विचारात घेतली तर काही वेळा असंही होऊ शकतं, प्रचंड प्रमाणात नफाही होऊ शकतो, काही वेळा 100% लॉस देखील होऊ शकतो. म्हणजे यामध्ये एकतर नफा होऊ शकतो किंवा एकतर तोटा होऊ शकतो. त्यानंतर पुढील धोका आहे तो म्हणजे मूलभूत धोका किंवा मूलभूत धोके, ज्याला आपण फंडामेंटल रिस्क असं म्हणतो. ज्या धोक्यामुळे संपूर्ण अर्थव्यवस्था व समाजावर मोठा परिणाम होतो अशा धोक्यांना आपण मूलभूत धोके असं म्हणतो. समजा भूकंप झाला असेल, महापूर झाला असेल, दुष्काळ असेल, चक्रीवादळ असेल, एखाद्या ठिकाणी समजा अतिरेकी हल्ला झाला. 2001 साली वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला झाला होता. या हल्ल्यामुळे अमेरिकेचं जगातील अर्थव्यवस्थेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. त्यानंतर अलीकडच्या काळात जो कोरोना व्हायरस आलेला आहे त्याचा संपूर्ण जगावर किंवा जगाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झालेला आहे. साहजिकच असे जे धोके आहेत ते मूलभूत धोके आहेत. त्यानंतर पुढील धोका आहे तो म्हणजे विशिष्ट धोका, ज्याला आपण स्पेसिफिक रिस्क असं म्हणतो. जो धोका कारण आणि परिणाम या दृष्टीने तो वैयक्तिक स्वरूपाचा असतो. म्हणजे धोका घडला तर त्याला फक्त वैयक्तिक किंवा त्या व्यक्तीलाच तो धोका सहन करावा लागतो, अर्थव्यवस्थेला किंवा समाजाला नाही. म्हणजे एखाद्या व्यापाराचं दुकानाचं नुकसान झालं तर त्याला फक्त ते नुकसान सहन करावं लागतं, समाजाला सहन करावं लागत नाही. समजा एखाद्या अपघात झाला तर ज्यांचा अपघात होतो त्यांचंच ते नुकसान होतं. म्हणजे ते कारण आणि परिणाम या दृष्टीने विचार केला तर त्या संबंधित व्यक्तीपुरतच हा धोका मर्यादित असतो. त्यानंतर पुढील धोका आहे तो म्हणजे गतिमान धोके, ज्याला आपण डायनामिक रिस्क असं म्हणतो. बदलत्या जगानुसार जे धोके बदलत असतात व त्याचा परिणाम होतो अशा धोक्यांना आपण गतिमान धोके असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल आपण असं लक्षात घेऊ की आर्थिक धोका आहे, वस्तूच्या किमतीत बदल झाला. म्हणजे समजा एखाद्या वस्तू आता दररोज सोन्याच्या किमतीमध्ये चढ उतार होत असतात, काही वेळा अचानक किमती वाढतात, अचानक किमती कमी होतात. म्हणजे काही व्यवसायांना त्याचा धोका सहन करावा लागतो. काही वेळा तांत्रिक धोके असतात, म्हणजे नवीन तंत्रज्ञानामुळे काही वेळा वस्तुरचनेत बदल करावा लागतो की आपल्या वस्तू विकल्या जात नाहीत, अशी परिस्थिती येते. त्यानंतर वातावरणामध्ये काही बदल होतो, त्या बदलाचा परिणाम देखील होऊ शकतो. काही वेळा राजकीय धोके असतात, म्हणजे एखाद्या ठिकाणी एखाद्या राज्यात एखाद्या देशामध्ये सत्तेमध्ये अचानक मोठ्या प्रमाणात बदल होतात, त्याचाही फटका काही व्यवसायांना किंवा काही घटकांना बसू शकतो. त्यानंतर पुढचे धोका आहे तो म्हणजे स्थिर धोका किंवा स्थिर धोके, ज्याला आपण स्टॅटिक रिस्क असं म्हणतो. जे धोके गतिमान असत नाही परंतु त्यामध्ये नियमितपणा असतो. तसेच मानवी चुका किंवा अप्रामाणिकपणा यामुळे हे धोके घडतात. काही वेळा ते धोके ठराविक अंतरानं कायमस्वरूपी घडू शकतात. म्हणजे एखाद्या कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांचा अपघात हा होऊ शकतो, त्यांचा मृत्यू होऊ शकतो. म्हणजे साधारण 4 ते 5 वर्षात एखादा धोका हा होऊ शकतो. किंवा काही वेळा मालमत्तेची चोरी होऊ शकते, ठराविक अंतरानं होऊ शकते. त्यानंतर ठराविक अंतराने 15, 20, 25 वर्षानंतर काही एरियामध्ये महापूर येऊ शकतो, काही वेळा दुष्काळाचे धोके असू शकतात. त्यानंतर पुढील धोका आहे तो म्हणजे नैसर्गिक धोका किंवा नैसर्गिक धोके, ज्याला आपण नॅचरल रिस्क असं म्हणतो. निसर्गातील घटना व घडामोडी यामुळे जे नुकसान होतं त्या नुकसानीलाच किंवा त्या धोक्यांनाच आपण नैसर्गिक धोके असं म्हणतो. मग तो महापुराचा धोका असेल, दुष्काळाचा धोका असेल, कोरडा दुष्काळ असेल, रोगराई व किडीचा धोका असेल, मोठ्या प्रमाणात वादळाचा धोका असेल. जसं अलीकडच्या काळामध्ये कोकणपट्टीमध्ये निसर्ग चक्रीवादळाचा धोका झाला होता, यामुळे कोकणपट्टीतील अर्थव्यवस्थेला त्याचा फटका हा बसला होता. त्यानंतर पुढील प्रकार आहे तो म्हणजे मानवी धोका, ज्याला आपण ह्युमन रिस्क असं म्हणतो. जे धोके मानवी किंवा मानवाशी संबंधित असणाऱ्या कारणामुळे घडतात त्यास मानवी धोके असं म्हणतो. म्हणजे त्यामध्ये प्रामुख्याने मानवी घटक हा त्या धोक्याच्या अनुषंगाने कारणीभूत असतो. म्हणजे समजा एखाद्या व्यवसायामध्ये कर्मचारी आहेत आणि त्या कर्मचाऱ्याने आपल्या व्यवसायामध्येच हिंसा केली आणि व्यवसायाचं नुकसान केलं, असंही काही ठिकाणी उदाहरणं आहेत. त्याचबरोबर काही व्यवसायामध्ये कर्मचारी संप करतात. हा संप कदाचित 1 दिवसाचा असतो, काही ठिकाणी अनेक वर्षे हा संप चालू शकतो. व्यवसायाला त्याचा मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावं लागतं. त्यानंतर काही वेळा कर्मचारी सामूहिकरित्या रजेवर जातात, त्यामुळे व्यवसायाला नुकसान सहन करावं लागतं. काम करताना काही वेळा अपघात होतात,
त्यानंतर काही ठिकाणी कर्मचारी असेल किंवा इतर व्यक्तीकडून असेल चोरी होते, म्हणजे मानवाच्या चुकामुळे हे धोके या ठिकाणी घडतात. यावरून आपल्याला असे लक्षात येते की धोके हे मोठ्या प्रमाणात आहेत. या धोक्याच्या अनुषंगानेच प्रत्येक व्यक्तीला जोखीम आणि जोखमीच्या अनुषंगाने व्यवस्थापन हे करावं लागतं. धन्यवाद.